सद्धर्म परिषद वारणा आयोजित माता रमाई त्याग सामर्थ्य आणि समर्पण या माता रमाईच्या जीवनावरील जन्म ते निर्वाण हा संगीतमय कार्यक्रम विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी मुंबई या ठिकाणी आयोजित केला होता। सद्धर्म परिषदेच्या वतीने दरवर्षी आंबेडकरी चळवळीमध्ये विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता। यावेळी आयुष्यमान प्रतीक्षा कांबळे यांना धम्म नायिका संघमित्रा धम्मरत्न पुरस्कार देण्यात आला। आयुष्यमान प्रतीक्षा कांबळे यांना धम्मलिपी, ब्राह्मी, मोडी लिपी, शारदा लिपी अवगत आहे। त्याचबरोबर लेणी अभ्यासक म्हणूनही त्यांची ख्याती आहे। विशेष म्हणजे इकेबाना जॅपनीज पुष्परचनेची कला त्या शिकत असून फुलांच्या माध्यमातून बुद्धांची शिकवण तसेच पहिल्यांदाच बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा या फुलांच्या माध्यमातून सादर केल्या। या संदर्भात पुण्याच्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये शोध निबंध सादर केला। या कार्याची दखल घेत आयुष्यमान प्रतीक्षा कांबळे यांना हा पुरस्कार देण्यात आला। त्याचबरोबर आयुष्यमान दीपक चौगुले यांना छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार देण्यात आला। या कार्यक्रमाला आंबेडकरी चळवळीतील विविध मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली होती। यामध्ये उद्योजक आदरणीय संदीप मोरे, बौद्ध साहित्यिक आनंद मस्के, लॉर्ड बुद्धा चॅनलचे मुंबई प्रमुख किशोर दानी, आंबेडकराइट ॲक्शन फोर्सच्या संस्थापिका जया बनसोडे, रिपाई नेते बाळासाहेब बनसोडे, नालंदा क्लासेसचे संस्थापक बाळकृष्ण तांबे, समाजसेवक सुरेश भाऊ रांजवन, संगीता फाउंडेशनचे संस्थापक सदस्य प्रशांत रणपिसे, धम्मदीप कांबळे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती। त्याचबरोबर सद्धर्म परिषदेचे अध्यक्ष अनिल सोनवणे यांनी परिषदेच्या पुढील कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले। दीपक नांगरे, बाजीराव कांबळे, राजू बनसोडे, सिद्धार्थ पोळ, मीरा कांबळे, रेश्मा पोळ, दीक्षा सोनवणे, सीमा कसबे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। या कार्यक्रमाची सूत्रसंचालन संस्थेचे कार्याध्यक्ष वैभव सोनवणे यांनी केले। गोंडवाना न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट नानासाहेब कांबळे, मुंबई।